कारला बुद्ध लेणीवरती आपल्याला 16 बुद्ध लेण्या पाहायला मिळतात। हे जर आपण इथून बघितलं तर हे येथील भिक्षू निवासस्थान आहे। सध्या भिक्षू निवासस्थान बंद करण्यात आलेलं आहे। भिक्षू निवासस्थानच्या बाहेरील भिंतीवरती बुद्ध शिल्प आपल्याला पाहायला मिळतं। वरच्या साईडला जे कोरीवकाम झालेलं आहे ते सध्या आपण आता पाहणार आहोत। वरती देखील भिक्षू निवासस्थान कोरण्यात आलेले आहेत। पूर्ण कातळाला कोरून भुयारी मार्ग तयार करून यांनी वरती जाण्यासाठी पायऱ्या तयार केलेल्या आहेत। हा मार्ग तयार केलेला आहे। हे बघा अशा प्रकारे कोरीवकाम केलेलं आहे। तर वरच्या साईडला आपल्याला आज भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात। हे येथील भिक्षू निवासस्थान आहे। बिलकुल इकडे झोपण्यासाठी बसण्यासाठी हा दगडी बेड इथे तयार करण्यात आलेला आहे। सध्या भिक्षू निवासस्थान बंद करण्यात आलेले आहे। मंदिराच्या वरच्या साईडला जर बघितलं तर इकडे देखील आपल्याला भिक्षू निवासस्थान करण्यात आलेला दिसत आहे। मंदिराच्या पाठीमागे साईडला देखील बुद्ध लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत, पण तिकडे जाण्यासाठी रस्ता बंद असल्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही आणि लेणी तुम्हाला दाखवू शकत नाही। या गडाच्या सुरुवातीला आपल्याला जे कोरीवकाम पाहायला मिळतं हे भिक्खूंना मेडिटेशन करण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आली होती। आज देखील आपल्याला हे कोरीवकाम पाहायला मिळतं।